नमस्कार सर्वांचे. आरजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मी रेश्मा गोळवे सरांचे सहर्ष स्वागत करते. चला तर विद्यार्थी मित्र हो, आपण आपल्या या चॅनलवरती मराठी व्याकरणाचे काही क्वेश्चन कव्हर करणार आहोत. चला तर तुम्ही देखील उत्तरे देऊ शकता. कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि जर तुम्हाला एखादा मराठी विषयाचा मराठी व्याकरणाचा एखादा चॅप्टर जर अवघड जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण त्यावरती देखील लेक्चर घेण्याचा प्रयत्न करूया. चला तर पहिला क्वेश्चन आहे. मग एकूण आपण 10 क्वेश्चन कव्हर करणार आहोत. त्यापैकी तुम्ही देखील किती उत्तरे देऊ शकता हे देखील तुम्ही काढा, म्हणजे तुम्हाला आणखी तुमचा अभ्यास किती झाला आहे ते समजेल. पहिला प्रश्न आहे, मुखातील जिभेचा कोणत्याही भागाशी स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना आपण काय डायडॅश असे म्हणतात. मग काय, मुखातील जिभेचा कोणत्याही भागाशी स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना आपण काय म्हणतो, तर स्वर असे म्हणतो. स्वर, वर्णमालेमधील स्वर, स्वरादी, व्यंजने, महाप्राण, उष्मे, संयुक्त हे सर्व आपल्याला आलं पाहिजे, म्हणजे परीक्षेमध्ये तुम्ही कुठेही चुकणार नाहीत. चला तर मग आता पुढील दुसरा प्रश्न आहे, ऱ्हस्व स्वर किती व कोणते. ऱ्हस्व म्हणजे काय, मग त्यांचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो त्यांना आपण ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. मग ते किती आहेत, तर 5 आहेत. मग ती कोणती आहेत, अ, ई, उ, रू आणि लू. हे 5 काय आहेत, तर ऱ्हस्व स्वर आहेत. पुढील प्रश्न आहे, दीर्घ स्वर कोणते. मग दीर्घ म्हणजे काय, तर ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कालावधी लागतो किंवा थोडासा वेळ लागतो त्यांना आपण काय म्हणतो, दीर्घ स्वर असे म्हणतो. मग अ झाल्याच्या नंतर आ, अ ला कमी कालावधी लागला आणि दीर्घ काय येईल, मग आ. ई साठी कमी कालावधी लागला, दुसऱ्या दीर्घ ई साठी थोडासा जास्त कालावधी लागला आणि पुढील आहे उ. हे काय आहेत, तर दीर्घ स्वर आहेत. स्वर, ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर यामध्ये कन्फ्युजन करायचं नाहीये. ऱ्हस्व म्हटलं की कमी कालावधी लागणारे आणि दीर्घ म्हटलं की जास्त कालावधी लागणारे. आहा. पुढील चौथा प्रश्न आहे, आहा हे स्वर कोणत्या प्रकारात येतात किंवा हे कोणत्या प्रकारात मोडतात. मग आणि आहा हे काय आहेत, तर हे आहेत स्वरादी. हे काय आहेत, स्वरादी आहेत. वर्णमाला हे चॅप्टर पाठच करून ठेवायचा. ऱ्हस्व, दीर्घ हे सगळं एका पेजवरती, वाटलंच तर आपण याच्यावरती देखील एक लेक्चर घेणारच आहोत. पुढील 5वा प्रश्न आहे, सुधारित मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत. जी सुधारित वर्णमाला आहे आता आपली नवीन, त्याच्यामध्ये किती एकूण वर्ण आहेत, तर त्यांची संख्या आहे 52. चला तर पुढील 6वा प्रश्न आहे, अर्धस्वर किती व कोणते. अर्धस्वर म्हणजे काय, की ज्यांचा उच्चार अर्धा किंवा अर्धवट होतो त्यालाच आपण काय म्हणतो, अर्धस्वर म्हणतो. मग अर्धस्वर किती आहेत, 4 आहेत. य, र, ल आणि व हे काय आहेत, अर्धस्वर आहेत. पुढील 7वा प्रश्न आहे, कठोर व्यंजने किती आहेत. कठोर व्यंजने किती आहेत, कठोर व्यंजने 10 आहेत. अनुनासिके कोणते आहेत. अनुनासिके म्हणजे काय, की ज्यांचा नाकातून उच्चार होतो त्यांना आपण अनुनासिके असे म्हणतो. मग न, परत आहेत न, न, न आणि म. हे काय आहेत, अनुनासिके आहेत. यांचा उच्चार नाकातून होतो त्यांना काय म्हणतो, अनुनासिके असे म्हणतात. पुढील 9वा प्रश्न आहे, ह हे व्यंजन कोणत्या प्रकारचे आहे. तर ह हे व्यंजन त्याचा उच्चार कसा होतो, फुफ्फुसातून होतो, त्यामुळे ह हे व्यंजन कोणत्या प्रकारचं आहे, तर महाप्राण आहे. काय आहे, महाप्राण. महाप्राण व्यंजन आहे. पुढील लास्टचा 10वा प्रश्न आहे,
क्षवज्ञ कोणत्या प्रकारात येतात? क्षवज्ञ हे कोणत्या प्रकारचे आहेत? तर ते काय आहेत? संयुक्त व्यंजने आहेत. काय आहेत? संयुक्त व्यंजने आहेत. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला यापैकी 10 पैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आली ते देखील कमेंट मध्ये टाइप करा. आणि तुम्हाला कोणता चॅप्टर अवघड जात आहे किंवा तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करत आहात ते देखील मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आपण त्यावरती देखील लेक्चर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आरजे अकॅडमी या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून ठेवा. बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि ऑल सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला मराठी व्याकरणाच्या संबंधित नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन नक्की मिळून जाईल. भेटूया अशाच मराठी व्याकरणाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.